मी गोकुळच्या निवडणुकीमध्ये अनेक निवडणुकीमध्ये मुश्रीफ साहेब बघितल्या मी निवडणुका. सुयेकर साहेबांची असताना मी पहिली निवडणूक बंटी साहेब बघितली त्यावेळी मला वाटते ताराई मार्गातल्या तुमच्या सयाजी हॉटेलच्या पलीकडे ते आबाजी आपण पण नव्हता, मी लहान होतो त्या दूध संघाच्या निवडणुकीमध्ये असायचं. त्या एक सुयेकर साहेब होते, आमचे पांढरी बुद्रुकचे गायकवाड साहेब होते, राधानगरीचे मधु अण्णा होते, बंडाण्णा कागलचे होते, रणजित पाटील होते त्यावेळी मी बघितलं. अगदी तरुण वयामध्ये रणजित पाटील होते. मला वाटते अगदी निवडणूक कधी आबाजी झाली कळायची. त्याच्यानंतर मला वाटते 2 खासदारच्या मध्ये आणि एक मोदरेदादांचे पॅनल होते. संजय दादा त्यावेळी आग्रही होती त्या निवडणुकीला. मला आठवतं त्यावेळेचा सगळं प्रसंग. अगदी त्या सुयेकर साहेबांच्यापासून नरके साहेबांच्या सगळ्या निवडणुका मी बघत आलो. आज वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यानंतर या गोकुळमध्ये नरके साहेबांनी 10 वर्ष सत्ता करत असताना चेअरमनपद घेतलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये बोंद्रेदारांच्याकडे असं होता, त्याच्यानंतर महाडिक साहेब आणि पीर पाटलांच्याकडे होता, आता बंटी पाटील तुम्ही आणि मुश्रीफ साहेब आहे. हे सगळं मी बघत आलो. तो जिल्हा दूध संघाचा जो काबाड करणारा शेतकरी आहे, दूध उत्पादक आहे, तो आहे त्या जागेने. तो मात्र इथं कोण आलं तरी संघाची चालायची जी पद्धत आहे ती आहे तीच आहे. याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना. आणि सगळे संघाचे दूध उत्पादक आणि संस्था जागरूक आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संघाचा कारभार चालू आहे.